आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकास कामांच्या जोरावर उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर रविवारी प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार अमर अरुण पाटील, मनाली अमर ठाकूर, प्रमिला रविनाथ पाटील आणि राजेंद्र कुमार दीपचंद शर्मा यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये जनसागराचा महापूर लोटला होता। या प्रचार रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती। रॅलीमध्ये सहभागी होत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदारांशी संवाद साधला आणि महायुतीच्या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। या भव्य रॅलीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅली दरम्यान स्थानिक रहिवाशांनी उमेदवारांचे जागोजागी स्वागत केले, ज्यामुळे प्रभाग 7 मध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येत असून मतदारांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI या महायुतीमार्फत प्रभाग 7 मधील ही रॅली असे धूमधामच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये इथं सुरू आहे आणि अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये भारत माता की जय आणि भारतीय जनता पक्ष महायुतीचा विजय असो अशा प्रकारे जयघोष करत चाललेले आहेत। अमर अरुण पाटील, प्रमिला रविनाथ पाटील, मनाली अमर ठाकूर, राजेंद्र कुमार शर्मा या 4 उमेदवारांकरता चौघांची आपली निशाणी कमळ आहे आणि ह्या कमळाची निशाणी घेऊन आपण या महापालिकेच्या निवडणूक उतरले आहोत। खरं पाहायला गेलं तरी 4ही उमेदवार जे आहेत ते अतिशय प्रतिष्ठित आहेत। त्यांना चांगला पाठिंबा सर्व समाजाकडून मिळतो आहे आणि त्यांची ही रॅली अशी पुढे जात असताना उद्या आपल्या इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक ट्रिप येणार आहेत आणि कणकवलीचा विकास, खारघरचा विकास, पनवेल महापालिकेचा विकास या दृष्टीने रोडमॅप, आता घेतलेली कामं, पुढे येणारी कामं या सर्वांची माहिती ते स्वतःहून आपल्याला देणार आहेत। खरं तर पनवेल नगरपालिकेची पनवेल महापालिका झाली, आपला जे ग्रामीण भाग जिथं 4 मीटरचे रस्ते नव्हते तिथं आता मोठमोठे रस्ते झालेले आहेत, गटर लाईन, सिवरेज लाईन सर्व येत आहे, पाण्याची व्यवस्था झालेली आहे, फक्त कनेक्शन राहिलेलं आहे ते फेब्रुवारी आता 2 महिन्यामध्ये होणार आहे। आणि अशा पद्धतीने पाहिलं गेलं तर महापालिका ही खऱ्या अर्थानं 100-150 कोटीच्या बजेटवरून आता 3,500 कोटीच्या बजेटवर गेलेली आहे आणि मोठमोठ्या सुविधा आपल्याला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं शहरीकरण आणि सुशिक्षित असे समाज इथं घडवण्याचं, सुसंस्कृत समाज घडवण्याचं काम इथं चाललं आहे आणि म्हणून आपल्याला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोन्ही मुख्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा महापालिकेचा अधिक विकास करण्याकरता आपण सर्वांनी 2-3 दिवस झटून काम करावं। प्रत्येक मतदाराला आणून आपल्या महायुतीच्या कमळ निशाणीसमोर बटन दाबून आपल्याला विजयी करावं। यासाठी म्हणून मी आज मुद्दाम इथं आलोय आणि मला तुमचा उत्सव पाहिल्यानंतर वाटतंय की 1000% हे विजय आपलाच होणार आहे। 4ही उमेदवारांना महायुतीच्या शुभेच्छा देतो आणि आपण हाच प्रचार अगदी शेवटच्या क्षणी मतदान पूर्ण होईपर्यंत मतदारांना, प्रत्येकाला मतदार केंद्रापर्यंत पोहोचूपर्यंत कायम ठेवा।